नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यमदीपदान का केले जाते, त्याचे काय महत्त्व आहे, तसेच त्याविषयीच्या ज्या कथा आहेत त्यासुद्धा आपण ऐकणार आहोत. तसेच यमदीपदानासाठी कणकेचा दिवा कसा बनवावा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्या दिवशी यमराजांची पूजा केली जाते. दिवाळीतील हाच दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमराजाला दिवादान केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीला यमदीपदान करणे महत्त्वाचे मानले जातं. तर आता आपण पाहूयात पिठापासून म्हणजे कणकेपासून दिवा कसा बनवावा. तर आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्यामध्ये थोडीशी हळद चिमूटभर घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याच्या सहाय्याने घट्टसर असा त्याचा गोळा मळून घ्यायचा आणि त्याचे 3 भाग करून घ्यायचे. एक मोठा भाग करून घ्यायचा आहे, त्यापासून आपण दिवा बनवणार आहोत. तर असं गोलाकार आकार देऊन दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि 2 जे छोटे भाग आपण केले होते त्याचे आपण मुटके तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मुटके तयार करायचे आहेत. अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. काही लोक नरक चतुर्थीच्या दिवशी दिवे दान करतात. तर अशा पद्धतीने आपले 2 मुटके आणि दिवा तयार झालेला आहे. आता आपण एखादं पान घ्यायचं आहे. केळीचं पान घेतलं तरी चालतं. त्याला थोडंसं सजवायचं, थोडी फुलं व्हायची. दिव्यामध्ये तेल घालायचं आहे. तिळाचे तेल वापरायचे आहे आणि त्याच्यामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याची पूजा करायची आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तसंच मुटक्यांनासुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्याची अगरबत्तीने थोडी पूजा करून घ्यायची आहे. नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा आपण यमदीपदानाचा आपला तयार होणार आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला यमदीपदान केले जाते. मान्यतेनुसार त्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दिवादान केल्याने व्यक्तीला अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते. असेही मानले जाते की यमराजांच्या नावाने दिवा लावल्यास यमराज प्रसन्न होतात, त्यामुळे व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. यमदीपदान प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी करावे. तसेच दिवाळीच्या उत्सवातील धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे वैद्य धन्वंतरींचे पूजन केले जाते. कुटुंबातील मित्रपरिवारांतील सर्वांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करावी. तसेच यावर्षी 29 ऑक्टोबर म्हणजे मंगळवारी धन्वंतरींची पूजा करणार, म्हणजे आपण धनत्रयोदशीची पूजा करणार. त्याच वेळेला यमदीपदानसुद्धा करणार आहोत. या दिवशी कणकेचा दिवा तयार करून त्याची ज्योत दक्षिण दिशेस होईल या पद्धतीने तो दिवा ठेवायचा आहे. मृत्यू कोणालाही चुकला नाही, पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमदीपदान केले जाते. एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीच नसते. केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. तसेच दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा म्हणून ओळखली जाते. दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवून यमराजांना प्रार्थना करायची आहे. मंत्र म्हणायचा आहे. मृत्यूंना पाशदंडाभ्या कालेन श्यामयासह त्रयोदशांतिपदानात तू सूर्य जहात प्रियतम मम. या प्रार्थनेचा अर्थ असा होतो, धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्यांच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी. यमदीपदानाच्या मागे एक दंतकथा सुद्धा आहे. भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मरण पावणार होता. आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महाल दिव्यांनी उजळवून टाकला जातो. त्यावेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले जाते. त्यावेळी यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो. तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणून या दिवशी यमदीपदान केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस केले जाते. त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार
करून अपमृत्यू टाळता येतो असा समज आहे. तर आता आपण धनत्रयोदशीला धन्वंतरी यांची पूजा का केली जाते ते पाहूयात. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती. धन्वंतरींचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. 4 हात असलेले भगवान धन्वंतरी त्यांच्या एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र असे या 4ही हातातील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतात. वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरींचे पूजन करतात. कडुनिंबाच्या पानाचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे प्रसाद म्हणून लोकांना देतात. या दिवसाला धनतेरस असे म्हटले जाते. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवींचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. व्यापारी वर्गांद्वारे नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरल्या जातात. भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्त्व दिले गेले आहे. आरोग्याला संपत्तीसोबत स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य धनसंपदा असे म्हटले जाते. त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आलेले आहे. धनत्रयोदशीला विकत घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्तीत 13 पटीने वाढ होत असते असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी सोनं, चांदी, भांडी, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला धण्यांनाही महत्त्व आहे. धणे हे धनाचं प्रतीक म्हणून मानलं जातं. दुसरीकडे धनत्रयोदशीला मृत्यूदेवता म्हणजे यमाची पूजन केले जाते. संध्याकाळी दक्षिण दिशेला 4 मुखी यमदीपक लावला जातो. काही जण 1 मुखी यमदीपक सुद्धा लावतात. ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण ही यमाची दिशा आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी मोठी भक्तिभावाने पूजा केली जाते. तर एकूणच धनत्रयोदशी आणि यमदीपदान हे एका दिवशी केले जाते. तर ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.